आजचा दिवस खूप खास आहे. मग विचार केला की या खास दिवशी तुझ्यासाठी काहीतरी लिहावं. प्रिय 30, खरं तर तू माझ्या आयुष्यात खूप उशिरा आलीस, पण आलीस हेही नसे थोडके. लहानपणापासून तुला बघत आले, पण आपला संबंध तसा कमीच. कारण लहानपणी एकदा तुझ्यासोबत सूद जुळवायचा प्रयत्न केला, पण तुझा सहवास तेव्हा काही मानवला नाही. त्यानंतर खूपदा तुझ्याशी पॅचअप पण करून बघितलं, पण ते रिलेशन अँड हॅपीली एव्हर आफ्टर कधीच होत नव्हतं. शिक्षणासाठी शहर सोडून कोल्हापूरला आलो. इथली विचारसरणी मग आपल्या पथ्यावरच पडली. सुरुवातीला 2-3 दिवसातून होणारी आपली भेट मग नंतर दिवसातून 2-3 वेळा होऊ लागली. तुझ्या प्रेमात मी अकंठ बुडून गेलो. अजूनही ते प्रेम तसोभरही कमी झालं नाहीये. कधी कॉलेज समोर, कधी रंकाळ्यावर, तर कधी ट्रेकला गेल्यावर तू असलीस की कसं एक वेगळाच आधार वाटायचा. तुझ्यासोबत असलं की तुझ्या निमित्ताने खूप सारी नवीन लोक भेटायची, खास दोस्त बनायचे, गप्पा व्हायच्या आणि तुझा याला कधीच विरोध नसायचा. उलट तू निमित्त मात्र ठरत असल्यामुळं तुझी मूक संमतीच असायची. तू जेव्हापासून माझ्या आयुष्यात आली आहेस तेव्हापासूनच तू माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य हिस्सा बनली आहेस. तुझ्या पहिल्या भेटीशिवाय सकाळ झाली असं वाटतच नाही. थोडा जरी एकटेपणा वाटला तरी तुझ्या सहवासातील आठवणी थोडा वेळ का होईना तग धरून ठेवतात. पाऊस आणि तुझं माझं नातं शब्दात सांगणं म्हणजे तो तुझा अपमानच ठरेल. काही लोक तुझी सोबत असताना इतर गोष्टीत तोंड मारतात, पण मला फक्त तुझी आणि तुझी एकटीचीच सोबत आवडते. आजन्म तुझ्यावरचं माझं हे प्रेम यत्किंचितही कमी होणार नाही, हा मी तुला तुझ्या वाढदिवसा दिवशी शब्द देतो. तुझ्यावर आयुष्यभर प्रेम करणारा सुयश.